आणि मी जर ठरवलं ना तर ते पण रद्द होऊ शकतं. म्हणजे ते टॅटू लॉकेट पण काढून टाकावं लागेल. एवढं काही आहे माझ्याकडे. तू याआधी पण बऱ्याच वेळा माझ्या डिग्रीवर टार्गेट केलेलं आहे, असं बोलून की चुकीच्या मार्गाने मिळवलेली डिग्री आहे. आणि आता पण तू बोलत आहेस की तुझ्याकडे भरपूर असे काही गोष्टी आहेत, पुरावे आहेत की ते माझं जे टॅटू आणि लॉकेट आहे ते तू काढू शकतेस. माझं टॅटू आहे आणि लॉकेट नाही आहे, ते ॲक्च्युली पेंडेंट आहे स्टेथोस्कोपचं. तर मी तर तुला याच्यावर हेच म्हणेल की तू जर खरोखर शुद्ध बीजाची असशील, तू काय तुझी संपूर्ण खानदान जर शुद्ध बीजाची असतील ना, तर तू माझ्या डिग्रीची कायदेशीर रीतसर कंप्लेंट मला करून दाखवशील. कारण तू काय म्हणतेस तुझ्याकडे पुरावे पण आहेत आणि तू बऱ्याचदा माझ्या डिग्रीवर टार्गेट केलेलं आहे. तर तू आणि तुझी संपूर्ण खानदान जर शुद्ध बीजाचे असतील तर तू त्याची माझ्या डिग्रीची कायदेशीर कंप्लेंट करून दाखवशील. तू फक्त आणि फक्त माझी बदनामी करण्या हेतू आणि जनतेची दिशाभूल करण्या हेतू हे नेहमी बोलत असते. जर याच्यात काही जरी तथ्य असेल तर तू खरोखर याची कायदेशीर कंप्लेंट मला करून दाखवशील. आता मैं अभी तक बहुत साधु बनी हूँ. जिस दिन शैतान बनूंगी ना सब छीन लूंगी. रोजी रोटी का सामान ही नहीं रहेगा फिर. ही आणि साधू ही यूट्यूबवर फेमस होण्यासाठी आणि डॉलरमध्ये पैसे कमवण्यासाठी महिलांची बदनामी करते, महिलांना व लहान लेकरांना शिव्या श्राप देते, इतरांच्या आयुष्याबद्दल टीका करून आपलं चॅनल चालवते, लोकांना एंटरटेन करते आणि ही स्वतःला साधू बोलते. अरे बाबा बाबा, याला अगर साधू बोलणं आहे तर मी धन्य आहे की मी साधू नाही आहे. आणि राहिला प्रश्न माझी रोजी रोटी छीनण्याचा, तर मी परत तुला हेच म्हणेल की तू आणि तुझी संपूर्ण खानदान जर शुद्ध बीजाचे असतील तर तू माझ्या रोजीरोटीची जी माझी डिग्री आहे, जी मला रोजीरोटी देते, तू माझी रोजीरोटी छीनून दाखवशील. हे मी तुला चॅलेंज करते, ओपन चॅलेंज करते की माझी डिग्रीची तू कायदेशीर कंप्लेंट करून छीनून दाखवशील. तुझं शैतान बनण्याचं अजून काही राहून नाही गेलं. तू शैतान बनण्याच्या पण पलीकडे निघून गेलेली आहेस. तू एवढ्या आत्म्यांचा तळतळाट घेतलेला आहेस, एवढ्या आत्म्यांना तू रडवलेला आहेस, एवढ्या निष्पाप लोकांना तू रडवलेला आहेस. मी तर तुझ्या कॅरेक्टरवर काही बोलली नव्हते, तुझ्या फॅमिलीवर पण काही बोलली नव्हते. तरी तू जस्ट बिकॉज तुझा इगो हर्ट झाला माझ्यापासून, म्हणून तू माझ्या पर्सनल लाईफबद्दल काय काय चुकीच्या खोट्या गोष्टी यूट्यूबवर मांडल्यास, माझ्या कॅरेक्टरवर, माझ्या डिग्रीबद्दल, माझ्या प्रोफेशनबद्दल माझी सगळी खोटी बदनामी केलीस. तर तुझं शैतान बनायचं अजून काही राहून नाही गेले, तू त्याच्याहून पलीकडे गेलेली आहेस. आणि हा तुझा आणि तुझ्या अंधभक्त सपोर्टर्स लोकांचा गैरसमज आहे की तू साधू आहेस.